दिवसभर नरम आणि लुसलुशीत तोंडाला चव देणारी खमंग अशी धपाटे मी आज बनवले आहेत. हे धपाटे खायला एकदम चविष्ट आणि जास्त वेळापर्यंत नरम असतात. अजिबात वातड होत नाहीत. चला तर मग रेसिपी पाहूयात. एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये 2 वाट्या ज्वारीचं, 2 वाट्या गव्हाचं आणि 1 वाटी बेसन घ्या. हे पूर्ण मिश्रण तुम्ही एकाच प्रमाणे मोजून घ्या, वाटीने किंवा ग्लासने. त्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा भाजून घेतलेले जिऱ्याची पूड घालायची आहे. थोडीशी रंगासाठी हळद आणि त्याबरोबरच लाल तिखट 1 चमचा. तुम्ही या जागी हिरव्या मिरच्या भाजून वाटून त्याचा ठेचाही घालू शकता. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला. त्याबरोबरच चवीपुरतं मीठ घालायचे आहे आणि हे पूर्ण जिन्नस एकत्रित छान असं मिसळून घ्या. हाताने एक वेळा पूर्ण कोरडे जिन्नस मिसळल्यामुळे लाल तिखट, हळद, जिऱ्याची पूड हे पूर्ण एकत्रित छान असं मिसळले जाते. नंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा लसूण घ्यायचा. ठेचून घेतलेला लसूण घातल्याच्या नंतर 2 वाट्या कांदे बारीक असं चिरून घ्यायचे. त्याबरोबरच थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची आहे. हे पूर्ण पदार्थ एकत्रित आता छान असं मिसळून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी तीळ किंवा मेथीची भाजीही घालू शकता. आता 1 वाटी दही घ्यायचं आहे. ह्या दह्यामुळे धपाटे दिवसभर छान नरम आणि लुसलुशीत राहतात. अजिबात वातळ किंवा जास्त कडक होत नाहीत. दिवसभर आपण खाऊ शकतो. आता पाणी घेऊन लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे मिश्रण जास्त घट्टसर न राहता नरम असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवा. 15 मिनिटाच्या नंतर कोलपाटावरती एक सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे. ओल्या कापडावरती थोडासा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला जितका मोठा हवा तितका गोळा आपण घ्यायचा आणि हात ओलं करून ओल्या हाताने छान असं धपाटं थापून घ्यायचं आहे. आतमध्ये एक छान असं गोल छिद्र करून घ्या, जेणेकरून भाजायला मदत होईल. आता एका हाताने अशा प्रकारे उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावरती अशा प्रकारे टाकून घ्या. लगेच सुती कापड काढून घ्यायचं आहे. चमच्याच्या मदतीने थोडंसं तेल किंवा लोणी तुम्ही घेऊ शकता. त्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्या. ह्याच्यामुळे धपाटे दोन्ही बाजूनी छान असं भाजलं जातं, अजिबात कच्चं राहत नाही. आता आलटून पलटून दोन्ही बाजूनी खमंग असं धपाटा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, दोन्ही बाजूनी भाजून झालेला आहे. गरमागरम धपाटा तयार आहे. हे धपाटा तुम्ही दही आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. तसंच इतरांना शेअर करा.